लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महापौरांच्या आदेशांना केराची टोपली. घरकुल परिसरात आजही पाणीपुरवठा ठप्प. सिडको महानगरपालिकेचा भोंगळ कारभार. नागरिक संतप्त. प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. नाशिक महापौरांनी नियमित पाणीपुरवठ्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही घरकुल परिसरात आज दिवसभर पाणी न आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सिडको महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घरकुल परिसरात आधीच अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या कायम असताना आज पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहिल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक नागरिकांना टँकर किंवा खासगी पाण्याचा आधार घ्यावा लागला तर काहींना दूरवरून पाणी आणण्याची वेळ आली. महापौरांनी नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले जात असतानाही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महापौरांच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच घरकुल परिसरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. सिडको महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वारंवार वंचित राहावे लागत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. 19 जुलै 2026 रोजी घरकुल येथे पाणी आलेलं नसून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी भरली गेली नाही आणि पाणी भरले गेलं नसल्यामुळं आज 3770 घरं पाण्यापासून वंचित आहेत. महापौरांनी आदेश दिलेला आहे, शनिवारी रविवारी जे पाणी बंद होत होतं ते बंद करू नका, कारण आता शिल्लक साठा खूप आहे आपल्याकडं. असताना सुद्धा मनमानी प्रकाराने सिडको विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी बंद केलेलं आहे. हे गोरगरीब आहेत, लाचार आहेत, वंचित लोक आहेत, म्हणून ह्यांचा फायदा घ्यायचा का? एक बस बंद केली, महानगरपालिका देतही काय आम्हाला? लाईट MSCBची गटाराचं काम आम्ही करून घ्यायचं पैशाने, मग महानगरपालिका आम्हाला देते काय? घरपट्टी भरायची कशाची? आम्ही नागरिक सुविधेसाठी तो आपण दिलंय काय त्याची नोटीस पाठवा मला की एवढे वस्तू दिल्यात म्हणून. हे घरं गळके, उन्हाळ्यामध्ये पण घरं गळतायत, 12 महिने गळणारे घरं दिल्यात तरी आम्ही सुखी संसार करतो इथं. जाऊ द्या, राहू द्या, दिले तर झोपड्यांपेक्षा बरे आहेत घरं म्हणून. तरी सुद्धा आज नळाचं पाणी नाही, बस बंद केली. महानगरपालिका विचारते का नाही? नागरिक आहेत आम्ही, भारताचे, पाकिस्तानवरून आलेलो नाहीये, युद्धबंदी नाही आम्ही, किंवा तडीपार झालेलो, हद्दपार झालेलो लोक नाहीये. उपकार करताय तुम्ही आमच्यावर असं नाहीये. घरपट्टी पाहिजे असेल तर आमचे नागरिक सुविधा द्या. नळाचं पाणी कुणी बंद केलं, कुठल्या हलगर्जीपणा अधिकाऱ्याकडून झालाय त्याची चौकशी झाली पाहिजे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.